नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बनवायचं कारण आहे, काल तर आपला पहिला दिवस झाला हरणालयात, आज दुसरा दिवस आहे. लग्नाचा कार्यक्रम आहे आज. पूर्ण दिवस आम्हाला म्हणजे चर्चला वगैरे जायचं आहे. गुड मॉर्निंग गाईज, आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. हे बघा आमचा दीप, याचा गॉगल बघा, गॉगल बघायचा. कालची गाडी हरवलेली, काल गाडी हरवलेली याची. आज खुश आहे तो. चष्मा गाडी घातला. भेटली त्याची. शोध लावला मी. चष्म्याबद्दल, गॉगल बद्दल तुम्ही गाडी काय घेऊन बोला आलाय? जरा बोल. गाडी आणले. हा कोणत्या कंपनीचा? हा पेअर्स कंपनीचा गॉगल आहे. साबण वापरतात त्याचा बनवलं वाटते नवीन. स्पेशल त्याने बनवून घेतलेला आहे. पेअर्स कंपनीचा गॉगल. टाइम झालं, पुढे आपण बघू. जरा जर्नी आहे आमची पुढे. तुला विचारून नको, आता मला नाश्ता दिला. आज संडेच्या दिवशी मी काय काय बोलतो ना, कांदा पोहे खातो. मस्त केल्या. आमलेटची आठवण येत नाही मला. आमचं सामान वगैरे लावून झालेलं आहे. आता मांडवात आम्ही थोडीफार गाडी मारू. आजचा आमचा ड्रेस पिंक आहे. आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलं आहे. आमचं वाजवणं पण झालेलं आहे. आमच्या बाजूलाच आमचाच एक बँड, म्हणजे आमचे मास्टर दीपक मास्टर यांचाच एक अजून एक बँड, भुईगावचा बँड. आम्ही दोघं एकाच मांडव, लगभग म्हणजे आम्ही जॉईंटच आहेत ना. मांडव आमचं एकच आहे. आमचं वाजवणं पण आम्ही आता कसं, म्हणजे आम्ही दोन बँड आम्ही एकत्र करून आम्ही वाजवतो आणि तुम्हाला पुढे व्हिडिओ पण दाखवतो. आमचा भुईगावचा बँड तथागत ब्रॅस बँड आहे. आमच्याकडला आमचे मास्तर म्हणजे दीपक मास्तर, त्यांना पण दीपक मास्टरच आहेत, आम्हाला पण दीपक मास्टरच आहे, शिकवायला येतात. तर तुम्ही त्यांची पण गाणी ऐका, आमचे पण व्हिडिओ बघा आणि लाईक आणि शेअर करा. आणि खूपच बरं वाटते की आपला दीपक मास्टरचा ब्रास बँड दोन्ही एकत्र आहेत आणि एकत्र वाजवत आहेत. खूप बरं वाटते. एकत्र असं योगायोग झाला आणि आम्ही एकत्र आलो. खूप बरं वाटतं. आम्हाला खूप बरं वाटते. आम्ही अर्नाळामध्ये आलेलो आहेत आणि साईडलाच मंडप आहे आणि एकत्रच आम्ही वाजवत आहे, म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटते. एकत्र आम्ही वाजवतो असं. तर आम्हाला आता ब्रेक भेटलेला आहे जरा वाजून झाल्यावर.
पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये, निमिष ब्लॉग. आता आम्ही मस्त जेवलो, चिकन छान होतं. आता आम्ही थोडासा आराम करणार, अर्धा तास, 3-3:30 वाजेपर्यंत. नंतर नवरा निघणार आहे इकडून चर्चला, त्यांचे चारची मिसा आहे. चर्चच्या मिसानंतर मग पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही दाखवू. आम्ही नाक्यावर गाणे वाजवणार आहोत तिकडे, नाक्यावर मेन नाका आहे तिकडे गाणे वाजवणार आहे 2-3. आता तुम्हाला गाण्याचं मी सस्पेन्स उघडत नाही, तिकडे आम्ही गेल्यावरती समजेल. आम्ही तुम्हाला त्याचं शूटिंग टाकणार आहेत, आम्ही सिक्रेट आहे. ओके, पुन्हा एकदा भेटू आपण परत एकदा. लाईक करा. नमस्कार भावानो, तुम्हाला माहिती आहे आम्ही आता 2 दिवस झाले इकडे अर्नाळा कोळीवाड्यामध्ये वाजवायला आलेले आहेत. विरार अर्नाळा कोळीवाड्यामध्ये. तर आम्ही आता 2 दिवस आमचं वाजवणं पण मस्त झालेलं आहे आणि पब्लिकने पण फुल एन्जॉय केलेला आहे. आणि आज आम्ही 2 दिवसापासून जे आम्ही इकडे जेवण करतोय, म्हणजे इकडे आम्हाला कालपासून दुपारपासून आम्हाला जेवणाची वगैरे व्यवस्थित म्हणजे अशी चांगली सोय झालेली आहे. तर आज आमचा दुसरा दिवस आहे. तर आम्ही आज इकडे आता आमचं सगळं वाजवणं वगैरे व्यवस्थित होऊन आम्ही आज इकडे आता जेवणाला आलेलो आहे. तर आमचं जेवण चालू आहे. तर 2 दिवसापासून आम्हाला पण यांनी एवढं मस्त जेवण दिलेलं आहे. तर आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं 5 बंदला, तसं सेम व्हिडिओ, तसं सेम इकडे आम्हाला आता जेवण वगैरे आता त्या लोकांनी व्यवस्थित म्हणजे चांगलं जेवण दिलेलं आहे ना. बघा तुम्ही आमची हे लोकांची मेहनत, जशी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली त्यांनी तशीच मेहनत म्हणजे तशी सगळी हे केलेली आहे. त्यांच्या जेवण बनवण्याची 2-3 दिवसाची मेहनत बघा तुम्ही. आणि खरंच त्या लोकांना आम्ही परत एकदा सांगतो का त्यांचे आभार मानतो का एवढं चांगलं जेवण म्हणजे आम्हाला त्यांची जेवणाची एवढी चांगली सोय म्हणजे अशी व्यवस्थित जेवण, चांगलं जेवण असं बनवून देतात. पोरांची मेहनत आहे, तुम्ही बघा. आणि तुम्ही त्यांना पण एकदा लाईक करा आणि त्यांना पण शेअर करा. दादा काय सांगाल? आता हे दुपारचं जेवण आहे, तर आता जेवण आराम करून थोडं संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागतील. त्यांचं आता संध्याकाळी जेवणाची तयारी पण होईल. आम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये का ते कसे काय म्हणजे त्यांचं कशी काय चालू असते स्टार्टिंगपासून प्रोसिजर तुम्हाला दाखवू. आम्हाला टाईम भेटला तर आम्ही सांगतो. दादा मामा बोला काय बाय. आमचे मामा बघा काय सांगतील आम्हाला. इकडे मित्राचे लग्नाला आलो आहोत आणि इकडे आम्ही व्यवस्थापक आहोत आणि त्यांना व्यवस्थित जेवण पण दिलेलं आहे आम्ही. ते आमचे एवढे आभार माना. मामा तुम्ही आम्हाला खरंच सांगतो एवढं आज दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवसाची दुपार आहे. तुम्ही दुपारी पण आम्हाला कालपासून आम्ही 2 दिवस जेवलो, आता तिसरी वेळ आम्ही जेवतोय. पण जेवण वगैरे एवढं मस्त जेवण दिलं तुम्ही आम्हाला बनवून. खरंच तुमचे आभारी आणि तुम्हाला खरंच आम्ही एवढं मनापासून धन्यवाद करतो का तुम्ही चांगली सोय केलेली आहे. आणि खरंच आभार तुमचे. आमच्या बँडतर्फे, न्यू म्युझिकल बँडतर्फे तुमचे खूप खूप आभार खरंच. तर धन्यवाद. बँडचे मॅनेजर बघा कसे 2 दिवस कंटिन्यू नाईट असून कंटिन्यू ऑर्डरला, म्हणजे त्यांचं जवळजवळ 48 तासापासून जास्तीत जास्त जागरण झालेलं आहे. आता त्याला थोडे आम्ही चर्चमध्ये आलो तर झोप लागले, तर आम्ही त्याला थोडा आराम देतो आहे. त्याला थोडा आराम करू द्या. आम्ही त्यांना आता मिसळ चालू आहे तर आम्हाला जवळजवळ 1-1.5 तास जाईल. पण आम्ही त्यांना आता थोडं झोपायला सांगितलं आहे, कारण ते आता जागरणमध्ये हिशोबाच्या बाहेर झालेलं आहे. त्यांचं आता थोडा आराम करतो ते, मग त्यांना थोडा झोपू द्या. मनसाकडून करले आहे. माझे म्हणणे असे आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पौलाचा मी नाश्त्याचा टाईम झाला.
आजचा कॉल आमचा संपला आहे. दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचा कॉल बघा आता किती वाजले, 1 वाजलेत. आता जस्ट कॉल आमचा संपलेला आहे. आम्ही नवरा नवरी वगैरे दोन्ही घरामध्ये पोचवलेले आहेत आणि आता आमचा जस्ट एंड झाला आहे. तर आम्ही जेवतो आणि आमचा एंड इकडेच होतो. आमचा आजचा म्हणजे 2 दिवसाचा प्रोग्राम एकदम मस्त झाला. अर्नाळा कॉलनीवाड्यामध्ये आलो होतो आम्ही आणि आम्हाला फुल एन्जॉय आणि फुल आम्ही धमाल केली 2 दिवस. आमचे कुक पण इथे बसलेले आहेत, अजून आमच्या तरी थांबले आहेत बघा. यांनी आम्हाला 2 दिवस एवढं मस्त जेवण बनवून दिलं तर ते आमच्यासाठी अजूनपर्यंत थांबलेत. 1 वाजले तरी आम्हाला त्यांनी म्हणजे अजून आमच्यासाठी थांबलेत. दादा तुमच्यासाठी खूप थँक्यू. हा मस्त. तर आपला कॉल वाजून झालेला आहे. तर आपला आजचा ब्लॉग मी एंड करतो. जसं तुम्ही पहिल्याच्या ब्लॉगला जसं सपोर्ट केलं तसं या ब्लॉगलाही सपोर्ट करा. पूर्ण ब्लॉग बघून जावा, लाईक करा, शेअर करा आणि ज्या कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि चला भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.